सामाजिक न्याय विभाग व अलिमोको अंतर्गत राजकीय वयश्री योजनेतून आयोजित तपासणी शिबिरात 1000हून अधिक ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली। शहरातील यशवंत विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या शिबिराचं उद्घाटन शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते झाले। यावेळी आमदार रघुवंशी यांनी प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र मंजूर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील असं महानगरपालिकेमार्फत कार्यालय उभारण्यात येईल असं सांगितलं। केंद्र मंजूर झाल्यास दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक साहित्य तात्काळ उपलब्ध होईल असे त्यांनी नमूद केलं। शिबिरास पात्र लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव व सहाय्यक साधनांचं वाटप करण्यात येणार आहे। यात व्हीलचेअर, चष्मा, कंबर, मान, गुडघापट्टे, कमोड खुर्ची, चालण्याची काठी, श्रवण यंत्र व वॉकर यांचा समावेश आहे। गर्दी लक्षात घेऊन 5 स्वतंत्र कक्षांमध्ये डॉक्टरांच्या पथकांकडून तपासणी करण्यात आली। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होती। ग्रामीण व शहरी भागातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित होते। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी नारायण ढोडरे, ग्रामीण नंदुरबार। तुमचं उर्वरित आयुष्य सुद्धा अत्यंत चांगलं जावो, परमेश्वर तुम्हाला धष्टपुष्ट ठेवो आणि परमेश्वर चरणी प्रार्थना करेल की तुम्हाला 100 वर्ष पूर्ण करायची संधी परमेश्वर देईल। योग्य तो उपचार घ्यावा। शेवटपर्यंत प्रत्येक पेशंटला तपासायचं काम हे डॉक्टर करतील। मी 5 वाजेपर्यंत इथंच थांबणार आहे। आदरणीय रामदास आठवले साहेबांचे बी आभार मानतो की त्यांनी नंदुरबार जिल्ह्याला न्याय दिला। भविष्यामध्ये ते केंद्र बी इथं उघडून घेण्यासाठी प्रसंगी मी दिल्लीला जाऊन येईल, पण रामदास आठवले साहेबांना सांगेल की माझ्या लोकांच्या मदतीला ते केंद्र नंदुरबारमध्ये उघडा। डॉक्टर तुम्हाला गरज पडली तर केंद्राची जागा बी मी देईल आणि केंद्र बांधून बी मी देईल की बा नंदुरबार नगरपालिकेने बांधून दिलं, कारण शेवटी गरिबांची सेवा करणं हेच आमचं कर्तव्य आहे।